हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट टाइम मॉडिफिकेशन ऑफ स्टेम याचा आपण चार्ट पाहिला होता. त्याच्या आधी आपण काय पाहिलं होतं की मॉर्फॉलॉजी अँड फंक्शन्स ऑफ स्टेम. मॉर्फॉलॉजी कशी आहे त्याची, त्या स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे फंक्शन कोणते आहेत हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक लास्टमध्ये एक चार्ट तयार करून दिला होता की हाऊ मेनी मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. There are 14 modifications of stem, and these 14 modification of stem are divided into the three main categories, that is underground stem, subaerial stem and aerial stem. These are the three main categories of modification of stem. So today we going to discuss about the first category of modification of stem, and that is underground modification. This underground modification consists of four types, that is rhizome, stem tuber, bulb and corm. These are the four types of underground modification, that is first modification of stem. So today's heading is modification of stem. मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. जसं आपण मॉडिफिकेशन ऑफ रूट पाहिलं होतं पहिल्या पार्टमध्ये, तशा प्रकारे आज आपल्याला पाहायचं आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. तर सर्वात आधी मॉडिफिकेशन ऑफ स्टेम म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे, याची डेफिनेशन पाहायची आहे. इन सम हर्बॅसियस प्लांट, इन सम हर्बॅसियस प्लांट्स stem develop below the soil, and this is called as modification of stem. What is meant by modification of stem? In some herbaceous plant, what is meant by herb? हर्ब म्हणजे काय, लहान लहान असे गवत ज्याला असतं, ज्याला म्हणतो आपण गवत, त्याला म्हणतात हर्ब. त्यापेक्षा मोठे जे झुडपं असतात त्याला म्हणतात श्रब, आणि ज्या मोठ्या मोठ्या ट्रीज आहेत त्याला आपण मोठे मोठे झाडं म्हणतो. तीन भागात डिवायडेशन झालेलं आहे प्लांटचं, हर्ब, श्रब अँड ट्रीज. सो इन सम हर्बॅसियस प्लांट स्टेम डेव्हलप बिलो सॉइल, अँड दिस इज कॉल्ड ॲज मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. यालाच काय म्हणतात, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. बघा, मॉडिफिकेशन ऑफ स्टेमची डेफिनेशन आपण कशी केलेली आहे, कशी केलेली आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेमची डेफिनेशन. इन सम हर्बॅसियस प्लांट स्टेम डेव्हलप बिलो द सॉइल अँड दिस इज कॉल्ड ॲज मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके. त्यानंतर आपल्याला आणखी पाहायचं आहे की हे जे मॉडिफिकेशन झालेली स्टेम जी आहे, त्या मॉडिफिकेशन झालेल्या स्टेममध्ये फेवरेबल कंडिशनमध्ये काय चेंजेस येतात आणि अनफेवरेबल कंडिशनमध्ये काय चेंजेस येतात. बघा, मग इन अनफेवरेबल कंडिशन अंडरग्राउंड स्टेम रिमेन डॉर्मंट. कशी राहते ती, डॉर्मंट राहते, म्हणजे त्याची ग्रोथ होत नाही. बघा, जसं आपण सीडमध्ये पाहिलं होतं, डॉर्मन्सी ऑफ सीडमध्ये पाहिलं होतं की सीड, काही सीड कशा असतात की वर्षभर तशा राहतात, पाऊस आल्यानंतर त्या पुन्हा निघतात. जसं की आपल्या रोडचे जे झाडं असतात, तरोटा ज्याला म्हणतो आपण, त्याच्या सीड ह्या 1 वर्षापर्यंत डॉर्मंट राहतात. आता त्या सीड खाली पडतील आणि नंतर नेक्स्ट इयरला जेव्हा पावसाळा होईल तेव्हा पाऊस पडता बरोबरच त्या सीडचं काय होते, जर्मिनेशन होते. तर इन फेवरेबल कंडिशन दिस अंडरग्राउंड स्टेम रिमेन डॉर्मंट. सो व्हॉट अबाउट इन द फेवरेबल कंडिशन. इन फेवरेबल कंडिशन मध्ये काय होते मग या अंडरग्राउंड स्टेमचं. इन फेवरेबल कंडिशन अंडरग्राउंड स्टेम काय तयार करते, प्रोड्यूस एरियल शूट. अंडरग्राउंड स्टेम प्रोड्यूस एरियल शूट. बघा, आपण पॉइंट्स कशाबद्दल पाहू, आपण मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आपलं हेडिंग आहे. सर्वात आधी आपण मॉडिफिकेशन ऑफ स्टेमची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर दोन कंडिशन्स पाहिल्या, एक म्हणजे अनफेवरेबल कंडिशन, दुसरी म्हणजे फेवरेबल कंडिशन. मग आता हे जे आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम जे आपण म्हणतो किंवा मॉडिफिकेशन ऑफ स्टेम
काय मदत करते तर बघा, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हेल्प इन मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हेल्प इन स्टोअर फूड, हेल्प इन स्टोअर फूड. देन पेरिनेशन. आता पेरिनेशन म्हणजे काय? पेरिनेशन म्हणजे काय? ॲबिलिटी टू सर्वाइव्ह, ॲबिलिटी टू सर्वाइव्ह from one germinating season, from one germinating season to another germinating season, to another germinating season. This is called as पेरिनेशन. त्यानंतर आणखी कशासाठी तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. बघा आपण शेवटचा पॉइंट जो पाहिला तो आपण असा पाहिला की हे जे आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम कशाला मदत करते तर मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हेल्प इन स्टोअर फूड, फूड साठवून ठेवण्यासाठी मदत करते. पेरिनेशन, आज तुम्हाला नवीन शब्द आला असेल, व्हॉट इज मीन बाय पेरिनेशन? ॲबिलिटी टू सर्वाइव्ह फ्रॉम वन जर्मिनेटिंग सीझन टू अनादर जर्मिनेटिंग सीझन. बघा अद्रक झालं, लसण झालं, कांदा झाला, त्यानंतर पोटॅटो झाला, किंवा मग आपण पहा टर्मरिक, हळद झाली. काय काय सांगितलं मी तुम्हाला? हळद, अद्रक, कांदा, लसूण, बटाटा यांच्यामध्ये अशी ॲबिलिटी असते की एका सीझन पासून तर दुसऱ्या सीझन पर्यंत ते सर्वाइव्ह राहतात. या वर्षी तुम्ही कांदा काढा आणि पुढच्या वर्षी पेरा, त्या कांद्यापासून नवीन शूट सिस्टीम तयार होईल. किंवा अद्रक जे आहे, अद्रक एका वर्षानंतर लावल्यानंतरही त्याच्यापासून नवीन झाड तयार होते. दॅट इज कॉल्ड ॲज पेरिनेशन. अँड द थर्ड इम्पॉर्टन्स to help in vegetative propagation. So these are the some importance of modification of stem. Okay, तर बघा आता हे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम किती भागामध्ये डिवाइड झालेलं आहे. मॉडिफिकेशन ऑफ स्टेम किती आहेत? पहिलं म्हणजे अंडरग्राउंड. पहिलं मॉडिफिकेशन कोणतं आहे? अंडरग्राउंड स्टेम. बघा पहिली स्टेम कोणती आहे? अंडरग्राउंड स्टेम. दुसरी एरियल स्टेम. एरियल पेक्षा दुसरा आपण करू सब एरियल. तिसरा घेऊ आपण एरियल. सब एरियल स्टेम. अँड थर्ड वन इज अ एरियल स्टेम. एरियल स्टेम. these are the modification, these are the main modification of stem. मग आपल्याला माहिती आहे की 4 टाइप कोणाचे पडतात? या अंडरग्राउंड मॉडिफिकेशनचे किती टाइप पडतात? अंडरग्राउंड मॉडिफिकेशन इज डिवाइडेड इनटू हाउ मेनी टाइप्स? there are 4 types of underground modification. and which are they? so look at this. first one is a rhizome. Rhizome. second one is a stem tuber. Stem tuber. third one is a bulb. and fourth one is a corm. These are the 4 types of underground modification. बघा मॉडिफिकेशन ऑफ स्टेम 3 याच्यामध्ये मेन भागामध्ये डिवाइड झालेला आहे. एक म्हणजे अंडरग्राउंड स्टेम, दुसरं म्हणजे सब एरियल स्टेम आणि तिसरं म्हणजे एरियल स्टेम. अंडरग्राउंड स्टेमचे किती टाइप आहेत इथं बघा? इथं 4 टाइप आहेत. फर्स्ट रायझोम, सेकंड स्टेम ट्यूबर, थर्ड बल्ब आणि फोर्थ कोणता आहे? कॉर्म. तर त्यापैकी आपण जो आज आपण डिस्कस करणार आहे पहिला टाइप तो म्हणजे कोणता? रायझोम. रायझोम आज पाहणार आहे आपण. रायझोम मध्ये मग आपण इथं आता रायझोमची डायग्राम काढणार आहे. बघा हे अशा प्रकारचं लिहायचं की अंडरग्राउंड स्टेम इज डिवायडेड इनटू 4 टाइप्स. रायझोम, स्टेम ट्यूबर, बल्ब, कॉर्म. आता रायझोमची मी आता पहिले हेडिंग टाकायचं, मग रायझोम. आता रायझोमची तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो.
रायझोम म्हणजे काय तर अद्रक. कशी डायग्राम काढताय आपण, ही अद्रकाची डायग्राम काढत आहे. अशा प्रकारचं समजा त्याला आपण लीफ काढत आहे. कशाचं काढलं आपण, हे अद्रकाचे आपण डायग्राम काढत आहे. तर अशा प्रकारचे अद्रकाला अशा प्रकारचे इथं असे तुम्ही पाहिलेलं आहे. घरी जाऊन वाटल्यास तुम्ही तुमचं जे आहे अद्रक ते ऑब्झर्व करायचं. अशा प्रकारचं अद्रक असते. असे त्याला नोट्स अँड इंटरनोट्स, नोट्स आणि इंटरनोट्स असतात. आणि हे खालच्या साईडनं काय असतात त्याला असे, दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स. अशा प्रकारे त्याला काय असतात, हे ॲडव्हान्टेशियस रूट्स असतात. बघा अशा प्रकारची डायग्राम आपल्यासमोर रेडी आहे. मग आता याला लेबल कसं करायचं, तर बघा हा जो मधला जो पार्ट आहे याला म्हणतात इंटरनोड. काय म्हणतात त्याला, इंटरनोड. आणि हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात नोड. हे जे रूट काढले आपण, दीज आर ऑल दी ॲडव्हान्टेशियस रूट्स. कोणते रूट आहेत ते, ॲडव्हान्टेशियस रूट आहे. त्यानंतर हा जो आहे हा आहे बड. काय आहे, बड. आणि इथं जे आहे एक लीफ असते आणि त्या लीफला नाव आहे स्केली लीफ. हे अशा प्रकारचे इथं डायग्राममध्ये दाखवायचं. हे काय आहे, दिस इज द स्केली म्हणा किंवा स्केल लीफ म्हणा. बघा नोड, इंटरनोड, ॲडव्हान्टेशियस रूट, बड, स्केल लीफ. अँड दिस इज द डायग्राम ऑफ, बघा डायग्राम कशाची आहे, रायझोम ऑफ जिंजर. रायझोम ऑफ जिंजर. जिंजर म्हणजे काय तर जिंजर म्हणजे अद्रक. अद्रकाचा हा रायझोम आहे. आपल्याला आता याच्याबद्दल पाहायचं आहे, अद्रकाचा जो रायझोम आहे त्या रायझोम बद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायची आहे. बघा आपण आलेलं आहे कसं इथपर्यंत. पहिली गोष्ट म्हणजे आज आपला टॉपिक आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. मॉडिफिकेशन ऑफ स्टेमची आपण डेफिनेशन पाहिली. देन व्हॉट हॅपन इन द अनफेवरेबल कंडिशन अँड फेवरेबल कंडिशन ते पाहिलं. त्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचे काय काय फायदे आहे किंवा मॉडिफिकेशन ऑफ स्टेम कशासाठी मदत करते तर हेल्प इन स्टोअर फूड, पेरिनेशन अँड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. देन मॉडिफिकेशन ऑफ स्टेम इज डिवायडेड इंटू द 3 मेन कॅटेगरीज, अंडरग्राउंड स्टेम, सब एरियल स्टेम अँड एरियल स्टेम. अंडरग्राउंड स्टेम again divided into the 4 types: rhizome, stem tuber, bulb and corm. Now we going to discuss about the first type of underground stem and that is rhizome. This is the diagram of rhizome of ginger. जिंजर म्हणजे काय, अद्रक. अद्रकाचा रायझोम कसा असते तो तुमच्या समोर मी डायग्रामॅटिकली दाखवलेला आहे. आता आपल्याला या जिंजर बद्दलची माहिती पाहायची आहे किंवा या रायझोम बद्दलची माहिती आहे. बघा आता मग पहिला पॉइंट, इट इज प्रोस्ट्रेट डॉर्सोव्हेंट्रली थिकन ब्राउनिश इन कलर. जेव्हा तुम्ही या रायझोमचा अभ्यास करसाल तेव्हा तुमच्या समोर अद्रक असू द्या. अद्रक जे आहे आपलं आलं ज्याला म्हणतो आपण स्टँडर्ड भाषेमध्ये, तर त्या आल्याला त्या अद्रकाला आपल्या जवळ ठेवायचं. कसा आहे तो, प्रोस्ट्रेट आहे.
म्हणजे जसा सरळ वाळणारा, डॉर्सो व्हेंट्रली थिक जाड आहे आणि कलर कसा आहे त्याचा ब्राउनिश इन कलर. देन इट ग्रो either horizontally or obliquely म्हणजे काय, हे कोळा ते कोळा, obliquely अंडर द सॉइल म्हणजे काय, जमिनीच्या आत वाढणार आहे. हे अद्रक नेहमी जमिनीच्या आत वाढते. अद्रक जिंजर ऑलवेज डेव्हलप इनसाइड द सॉइल और अंडर द सरफेस ऑफ सॉइल. तर कसं असते मग ते, इट ग्रो आयदर हॉरिझॉन्टली असं आडवं वाढते किंवा ऑब्लिक्युली. बघा ना तुम्ही, अद्रक पा कसं असते, असं हेकोळं मेकोळं तिरपं तारपं असते, त्याला म्हणतो आपण ऑब्लिक्युली. इट ग्रो आयदर हॉरिझॉन्टली और ऑब्लिक्युली अंडर द सॉइल, सॉइलच्या आतमध्ये ते वाढते. देन थर्ड पॉइंट अबाउट द रायझोम, इट कन्सिस्ट ऑफ नोट्स अँड इंटरनोट्स. At node auxiliary bud. आता नोड वरती कोणते कोणते बर्ड असतात बघा, ऑक्झिलरी बर्ड अँड टर्मिनल बर्ड्स. ऑक्झिलरी बर्ड्स अँड टर्मिनल बर्ड्स आर प्रेझेंट. काय काय असते तिथं, तर ऑक्झिलरी बर्ड आणि कोणता, टर्मिनल बर्ड्स आर प्रेझेंट ॲट द नोड. रायझोम कन्सिस्ट ऑफ नोड्स अँड इंटरनोड ॲट नोड. बघा इथं नोड वरती कोणता बर्ड असते, ऑक्झिलरी बर्ड आणि टर्मिनल बर्ड. मग हा जो टर्मिनल बर्ड आहे हा फेवरेबल कंडिशन मध्ये काय होते बघा. आता टर्मिनल बर्ड किंवा अंडर फेवरेबल कंडिशन आता दोन बर्ड आहेत, ऑक्झिलरी बर्ड आणि टर्मिनल बर्ड. मग आता टर्मिनल बर्ड ग्रो होते की ऑक्झिलरी बर्ड ग्रो होते, तर टर्मिनल बर्ड जो आहे तो ग्रो होते. अंडर फेवरेबल कंडिशन टर्मिनल बर्ड काय प्रोड्यूस करते, टर्मिनल बर्ड प्रोड्यूस एरियल शूट जे तयार होते अद्रकाचं, ते कोणत्या बर्ड पासून तयार होते, तर टर्मिनल बर्ड या बर्ड पासून तयार होते. देयर आर टू टाइप्स ऑफ बर्ड, टर्मिनल बर्ड अँड ऑक्झिलरी बर्ड. बघा आपण काय काय पाहू राहिलो, तर आपण रायझोम वरती आहे. आपल्याला चार पाहायचे आहेत याच्यामध्ये, रायझोम, स्टेम ट्यूबर, बल्ब आणि कॉर्म. पहिला आहे आपला अंडरग्राउंड स्टेम. अंडरग्राउंड स्टेमचे चार टाईप आहेत. त्या चार टाईप पैकी आपण पहिल्यावरती आहे तो म्हणजे रायझोम. आणि रायझोमचे आपण एक एक पॉइंट इथं पाहून राहिलो. ठीक आहे, पुढे बघा. द ग्रोथ ऑफ रायझोम with lateral bud, the growth of rhizome with lateral bud called as, त्याला काय म्हणतात, called as sympodial growth. बघा बरोबर इथं आता कोणता फरक आहे, तर सिम्पोडियल ग्रोथ कोणाला म्हणतात, द ग्रोथ ऑफ रायझोम विथ लॅटरल बर्ड. शब्द लक्षात ठेवा, कोणता, लॅटरल बर्ड. द ग्रोथ ऑफ रायझोम विथ लॅटरल बर्ड कॉल्ड ॲज सिम्पोडियल ग्रोथ. त्या ग्रोथला कोणती ग्रोथ म्हणतात, सिम्पोडियल ग्रोथ. अँड द एक्झाम्पल ऑफ सिम्पोडियल ग्रोथ इज जिंजर. याचं बॉटनिकल नेम आहे जिंजिबर ऑफिसिनेल. त्यानंतर टर्मरिक म्हणजे काय, हळद. टर्मरिकचा बॉटनिकल नेम आहे कुर्कुमा डोमेस्टिका.
कुरकुमा डोमेस्टिका. आणि तिसरं एक्झाम्पल आहे याचं कॅना, ETC. आज तुम्हाला ह्या दोन गोष्टी माहिती आहेत. जिंजर म्हणजे अद्रक, टर्मरिक म्हणजे हळद, आणि कॅना म्हणजे काय की ज्या आपण मराठी भाषेमध्ये त्याला कर्दळी म्हणतो. ते शोसाठी त्याला वरती असे फुलं वगैरे येतात रेड कलरचे, ती कर्दळी. ते तिन्ही एक्झाम्पल्स कोणत्या रायझोमचे आहेत तर कोणत्या ग्रोथचे आहेत तर सिम्पोडियल ग्रोथचे आहेत. बघा जिंजर म्हणजे अद्रक, त्याचं नाव कोणतं आहे बॉटनिकल नेम जिंजिबर ऑफिसिनेल. टर्मरिक हळद, तिचं कोणतं आहे बॉटनिकल नेम कुरकुमा डोमेस्टिका. आणि कॅना. दीज आर द 3 एक्झाम्पल्स ऑफ सिम्पोडियल ग्रोथ. व्हॉट इज मीन बाय द सिम्पोडियल ग्रोथ? द ग्रोथ ऑफ रायझोम विथ लॅटरल बड. द ग्रोथ ऑफ रायझोम with lateral bud called as sympodial growth, and the example of sympodial growth are ginger, turmeric and canna. These are the 3 examples of sympodial growth. Now what is mean by the monopodial growth? तर नेक्स्ट पॉइंट आपण मोनोपोडियल ग्रोथचा पाहणार आहे. या लॅटरलच्या जागी आपल्याला फक्त टर्मिनल ऍड करावं लागते. इथं कोणता बड आहे लॅटरल बड, आपल्याला खाली टर्मिनल बड ऍड करावं लागेल. तर मग बघा द ग्रोथ ऑफ रायझोम, द ग्रोथ ऑफ रायझोम विथ, मी तुम्हाला सांगितलं की लॅटरलच्या जागी आपल्याला काय टाकावं लागते फक्त इथं टर्मिनल. The growth of rhizome with terminal bud called as, याला काय म्हणतात called as monopodial growth. त्या ग्रोथला कोणती ग्रोथ म्हणतात मोनोपोडियल ग्रोथ. दोन शब्द लक्षात ठेवायचे तुम्ही, एक म्हणजे लॅटरल, लॅटरल बड, आणि दुसरा म्हणजे कोणता टर्मिनल बड. बघा lateral bud, terminal bud. The growth of rhizome with lateral bud called as sympodial growth, and the growth of rhizome with terminal bud called as monopodial growth. Okay, तर बघा आता याचे एक्झाम्पल्स जे आहेत, एक्झाम्पल्स लोटस, त्याचे एक्झाम्पल लोटस. लोटस म्हणजे काय कमळ. त्यानंतर तुम्हाला एक सांगतो की फर्न. फर्न म्हणजे हे मोठमोठ्या जंगलामध्ये जे झाडं असतात, लहान लहान हर्ब असतात, त्याला म्हणतात फर्न. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे की लोटस म्हणजे काय, फर्न म्हणजे काय. लोटस, नेलुम्बो, याचं नाव काय आहे बॉटनिकल नेलुम्बो. त्यानंतर फर्न, याचं आहे टेरिस. टेरिस आपण पिटेरिस नाही म्हटलं याला, याला आपण काय म्हटलं टेरिस, बिकॉज द टी इज अ सायलेंट वर्ड. देन निम्फिया. दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ मोनोपोडियल ग्रोथ. हे सर्व एक्झाम्पल कोणते कोणते लोटस, नेलुम्बो, फर्न, टेरिस and nymphaea. These are the examples of monopodial growth. There are two growth, sympodial growth and monopodial growth. बघा इथं आता हा आपला रायझोम आहे जिंजरचा. जिंजर म्हणजे काय अद्रक. हे अद्रक जर आपण जमिनीच्या आतमध्ये असं जर लावलं तर त्याच्यापासून असं हे झाड तयार होते. दिस इज कॉल्ड ॲज एरियल शूट. काय म्हणतात याला एरियल शूट. जर अद्रक आपण 1 वर्षही आपल्या घरात ठेवलं आणि पुढच्या वर्षी जर ते लावलं तर पुढच्या वर्षी त्याच्यापासून नवीन अद्रकाचं झाड तयार होते. म्हणजे दिस इज कॉल्ड ॲज, बघा इथं, इन अनफॉरेबल कंडिशन अंडरग्राउंड स्टेन रिमेन डॉर्मंट. त्याला म्हणतो आपण डॉर्मंट कंडिशन. डॉर्मंट म्हणजे काय की 1 वर्ष ते जसंच्या तसंच राहते आणि फेवरेबल कंडिशनमध्ये काय होते मग इन फेवरेबल कंडिशन अंडरग्राउंड स्टेम प्रोड्यूस एरियल शूट. जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन मिळेल. आता फेवरेबल कंडिशन म्हणजे काय की समजा अद्रक आपण घेतलं आणि जमिनीमध्ये लावलं, त्याला वरून पाणी टाकलं. दिस इज कॉल्ड ॲज द favorable condition, and in favorable condition this grow into the aerial shoot. So this is about the first type of underground stem, and that is rhizome. बघा आपण काय स्टार्ट केलेलं आहे, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम स्टार्ट केलेला आहे. देयर आर
14 मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आजच्या लेक्चरमध्ये आपलं एकच मॉडिफिकेशन होण्याचं कारण हे आहे की तुम्हाला मी थोडीशी मॉडिफिकेशन ऑफ स्टेम बद्दल माहिती दिली. ओव्हरऑल किती मॉडिफिकेशन आहेत ते सांगितले. त्यानंतर रायझोम, स्टेम ट्युबर, बल्ब आणि क्रॉम, दीज आर द टाइप्स ऑफ अंडरग्राउंड स्टेम. आणि त्यापैकी डिटेलमध्ये घेतला आपण पहिला कोणता, हा रायझोमचा टाईप घेतला की तो कसा असते हे तुमच्यासमोर मी 6 पॉईंट्समध्ये इथं लिहून दिलेलं आहे. तुम्हाला ह्या सर्व नोट्स चांगल्या प्रकारे बनवायच्या. बघा एक वेळा पुन्हा सांगतो मी. In some herbaceous plant म्हणजे काय, plants are divided into herb, shrub and trees. In some herbaceous plant, stem develop below the soil. Stem कुठे डेव्हलप होते, हे जमिनीच्या आतमध्ये डेव्हलप होते. and this is called as modification of stem. In unfavorable condition, underground stem remain dormant. काय राहते ती, dormant राहते. but in the favorable condition, it grows into the aerial shoot. Then what are the significance or what are the uses of modification of stem? Modification of stem help in store food. Perination चा अर्थ मी तुम्हाला ब्रॅकेट मध्ये लिहून दिला की ability to survive from one germinating season to another germinating season. एका germinating season पासून तर दुसऱ्या जर्मिनेटिंग सीझन पर्यंत सर्वायू राहण्याची ज्याची ॲबिलिटी आहे, ज्याची क्षमता आहे, त्या ॲबिलिटीला म्हणतात पेरिनेशन. देन अगेन दिस मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हेल्प इन द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. दीज आर द मेन मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. विच आर दे? अंडरग्राउंड स्टेम, सब एरियल स्टेम, एरियल स्टेम. अंडरग्राउंड स्टेम इज डिवाइडेड इंटू द 4 टाइप्स: रायझोम, स्टेम ट्युबर, बल्ब, कॉर्म. रायझोम मध्ये आपण डायग्राम काढली जिंजरची म्हणजे अद्रकाची. स्टेम ट्युबर मध्ये आपल्याला आलूची डायग्राम काढायची आहे. बल्ब मध्ये आपल्याला कांदा आणि लसण याची डायग्राम काढायची आहे. आणि कॉर्म म्हणजे काय, कंदमुळाची डायग्राम काढायची आहे. अशा 4 डायग्राम्स. बघा आज झाली आपली अद्रकाची डायग्राम. स्टेम ट्युबर मध्ये बटाट्याची डायग्राम काढावं लागेल. बल्ब मध्ये कांदा आणि लसूण या दोघांचे डायग्राम काढावं लागतील. आणि कॉर्म मध्ये कंदमुळाची डायग्राम काढावं लागेल. देन व्हॉट अबाउट द रायझोम? दिस इज द डायग्राम ऑफ रायझोम. रायझोम ऑफ जिंजर काय काय असते तर नोड, इंटरनोड, स्केल लीफ, बड अँड ॲडव्हान्टेशियस रूट. दिस इज द रायझोम ऑफ जिंजर. व्हॉट अबाउट द रायझोम? इट इज प्रोस्ट्रेट, डॉर्सोवेंट्रली, थिकन, ब्राउनिश इन कलर. म्हणजे कसं असते, हा कलरला ब्राऊन असते आणि जाड असते, थिक असते. It grow either horizontally or obliquely. हेकोळं तेकोळं कधीच अद्रक तुम्हाला असं एका लाईननं दिसणार नाही, असं हेकोळं मेकोळं दिसेल, त्याला म्हणतात ऑब्लिक्युली अंडर द सॉइल. इट कन्सिस्ट ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. काय असतात त्याच्यावरती? नोड्स आणि इंटरनोड्स. अँड ॲट नोड देर आर 2 बर्ड्स आर प्रेझेंट, ॲक्झिलरी बर्ड अँड टर्मिनल बर्ड. अँड इन द फेवरेबल कंडिशन दिस टर्मिनल बर्ड प्रोड्यूस शूट सिस्टीम. काय तयार करते त्यापासून? शूट सिस्टीम. मग 2 ग्रोथ लक्षात ठेवायचे आहे की एक म्हणजे सिम्पोडियल ग्रोथ आणि दुसरं म्हणजे मोनोपोडियल ग्रोथ. सिम्पोडियल लॅटरल बर्ड, मोनोपोडियल टर्मिनल बर्ड. मग लक्षात कसं ठेवायचं? द ग्रोथ ऑफ रायझोम विथ लॅटरल बर्ड कॉल्ड ॲज सिम्पोडियल ग्रोथ. द ग्रोथ ऑफ रायझोम विथ टर्मिनल बर्ड कॉल्ड ॲज मोनोपोडियल ग्रोथ. आणि सिम्पोडियल ग्रोथचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत तर जिंजर, टर्मरिक अँड कॅना. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सिम्पोडियल ग्रोथ. देन लोटस, फर्न and nymphaea are the example of monopodial growth. So this is about the first type of underground stem, and that is rhizome. The remaining types of underground stem like stem tuber, bulb and corm we will see in the next lecture. Thank you.